नमस्कार मंडळी, मी प्रिया राजपूत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते महालक्ष्मी कलेक्शनमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे माझं शॉप आहे. आज मी स्पेशली तुम्हाला माझं शॉप दाखवणार आहे. हे बघा, इथे आहे रॅक, ज्वेलरी, कॉस्मेटिक, बँगल्स सेक्शन आणि हे आहे क्लचर्स आणि हेअरबेड्स वगैरे. हे मिरर आहे अँड बॅक साईड बँगल्स वगैरे आणि नेलपेंट्स वगैरे सेक्शन आहे. छोटंसंच आहे पण माझं आहे. बिझनेस किती पण छोटा असू दे पण तो आपल्या स्वतःचा असतो, हक्काचा असतो, ते महत्त्वाचं. आणि अजून एक गंमत दाखवते. इथे आहे आमचं इलेक्ट्रॉनिकचं शॉप. ॲक्च्युली हे आमचं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप होतं. माझ्या मिस्टरांनी स्टार्ट केलेलं. ते ॲक्च्युली प्रोफेशनल एक अकाउंटंट आहेत, पण बिझनेस करायचं म्हणून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप स्टार्ट केलं होतं. 5-6 वर्ष साधारण त्यांनी हे चालवलं, पण पाहिजे तितकं यश मिळालं नाही. म्हणून मग मी पण यायला लागले त्यांच्यासोबत शॉपमध्ये. आणि त्यांच्यासोबत असताना मग मलाही वाटायचं काहीतरी साईड बाय करावं बसण्यापेक्षा. मग माझ्या मामी करत होत्या ना, त्यांनी सजेस्ट केलेलं. मग मी स्टार्ट केलं. थोडंसं स्टार्टिंग अमाऊंट खूप थोडी होती माझी, साधारण 5,000ची होती, पण त्यापासून मी स्टार्ट केलं. सो देवाने यश दिलं. पण मैत्रिणी यायच्या, ज्या लेडीज माझ्यासोबत गप्पा मारायच्या, मग गप्पा मारता मारता मी काय आणलं ते बघायच्या आणि घ्यायच्या पण. तर मला थोडासा कॉन्फिडन्स यायला लागला की आपणही होऊ शकतंय, कमवू शकतो, काहीतरी करू शकतो आणि चालेल. तर हिंमत केली आणि अजून थोडंसं इन्व्हेस्ट केलं. हळूहळू वाढवलं आणि माझं स्वतःचं असं हक्काचं असं बिझनेस स्टार्ट केला. आधीपासून असं वाटायचं की आपलं असं काही होईल का, आपण स्वतः काही करू शकू का, आपण घराच्या बाहेर पडू शकू का. हे कित्येक असे प्रश्न जे प्रत्येक लेडीजच्या मनात असतात ते माझ्याही मनात होते. माझ्या मुली आहेत, त्यांना सांभाळायचं आणि बाहेर कसं शक्य आहे, इम्पॉसिबल आहे असं वाटायचं. पण जेव्हा करायला लागले ना, सगळं होत गेलं. ते म्हणतात ना, एक गाठ सुटली की हळूहळू सगळ्या गाठी सुटायला लागतात. आणि प्रयत्न केला ना, आपण ठरवलेल्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. फक्त आणि फक्त ठरवणं महत्त्वाचं. एक चान्स, एकदा ठरवा, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आपल्याला उगाचच नाही पॉवर मिळत. अशा सगळ्या लेडीजला एक सांगते, तुम्ही पॉवर आहात. तुम्ही काहीही करू शकता. यू कॅन डू एनिथिंग. तुम्ही जर एक नवीन जन्म देऊ शकता, तुम्ही काय काय करू शकता. देवाने तुमच्यामध्ये खूप जास्त ॲबिलिटीज दिले. तुम्ही घर, संसार सगळं सांभाळू शकता. आणि माझ्या सगळ्या हाऊसवाईफने नक्कीच करा, ट्राय करा. घाबरू नका की मी करू का नाही, करू कशी, हे होईल का, ते होईल का, लोक काय म्हणतील, हे काय होईल, ते काय होईल. जाऊ दे ना, सगळे बोलणारच आहेत. ते आपल्या घरात बसल्यावर म्हणणार आहेत, काय बाई घरात बसून नवऱ्याला हेल्प करत नाही, असं तसं. तुम्ही बाहेर गेले तरी बोलणार आहेत, बाबा घर सोडून जाते, असं तसं. लोक फक्त बोलायला असतात. आपल्या मुलांना पुसायला कुणी येत नाही. आणि वेळ आली ना, लोक आपल्याला नावं पण ठेवणार आहेत की बाईने काही केलंच नाही, फक्त नवऱ्याच्या जीवावर बसून खाल्लं. म्हणून लोकांचा विचार अजिबात करू नका. स्वतःच काहीतरी करा, छोटंसं का होईना पण नक्की करा. तर माझ्या मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या मंडळींनो, मित्रपरिवारांनो, सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपल्या बायकोला नेहमी सपोर्ट करा आणि आपल्या घरातल्या आईचा, आपल्या बहिणीचा नेहमी आदर करा. आणि बाहेर सगळं जे काही चाललं आहे त्यासाठी तुम्ही स्वतः उभे राहा. कधी काही वाईट बघितलं तर ॲक्शन घ्या, हेल्प करा. आणि लेडीजला नेहमी हेल्प करा. आपल्या सगळ्या लेडीजला बाहेरच्या, आपल्या घरातल्या बहिणीच्या रूपात बघा. माझे विचार पटले असतील किंवा माझं काही चुकलं असेल तर माफ करा. आणि पटले असतील विचार तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि जसं मी माझ्या मिस्टरांना सपोर्ट करण्यासाठी एक पाऊल टाकलं, तसं तुम्हीसुद्धा टाका. नक्कीच परमेश्वर तुम्हालाही नक्कीच यश देईल. आणि चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि लवकरच नवीन माल अराईव्ह होतोय. सो नवीन पोस्ट नक्कीच येतील, नवीन ज्वेलरी आहे, नवीन डिझाईन्स घेऊन. सो स्टे ट्यून आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. बाय.